या ठिकाणी पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. पहिला सामना अद्वैत 11 फायटर्स विरुद्ध युवराज सरकार. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतोय तो सावर्ड्याचा पुत्र दत्तू सावंत आणि नॉन स्ट्राईकला आहे तो रत्नागिरीचा एक युवा सितारा पार्थ गांधी. प्रथम गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला भेटतोय कुंदन रोईलकर. ग्वागरचा टायगर या नावाने विख्यात प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्फत पाहायला भेटतोय. या ठिकाणी स्ट्राईकवर मात्र दत्तू सावंत एक आक्रमक फलंदाज. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने शरीराचा वेध घेतला तो निश्चितच एक धाव मिळते लेग बाईच्या स्वरूपात. आता मात्र स्ट्राईकवर पाहायला भेटतोय तो पार्थ गांधी. रत्नागिरी मधील एक उगवता तारा म्हणतील बायकरमॅन पार्थ गांधी. त्याला गोलंदाजी करतो कुंदन रोईलकर. सुंदर असा टाकला चेंडू. चेंडूवर क्षेत्ररक्षक मिनेश मेस्त्री त्यांना चकवून चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना तोवर निश्चितच 2 धावा घेण्यात यश भेटतंय त्या अद्वैत 11 संघाला. संघाची धाव संख्या झाली ती 3 धावा. पुढचा चेंडू कुंदन रोईलकर. स्ट्राईकवर असेल तो पार्थ गांधी. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी अपयश पाहायला भेटते. सुंदर गोलंदाजी सुंदर टप्प्यावर कुंदन रोईलकर आपल्याला पाहायला भेटते. सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल पुन्हा एकदा पार्थ गांधी. सुंदर असा मायला फटका. निश्चितच 1 धाव प्राप्त होईल ती अद्वैत 11 संघाला. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते बिनबाद 4 धावांवरती. आता मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटेल तो दत्तू सावंत आणि गोलंदाजी करतोय कुंदन रोईलकर. सुंदर असा मारला फटका समोरच्या दिशेने. निश्चितच चेंडू जातोय 6 धावा. दुसऱ्या दिवसातील पहिला षटकार निघतोय दत्तू सावंतच्या बॅटीतून. खूप सुंदर फलंदाजी. तो सावंतच्या मार्फत. आता मात्र पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल तो कुंदन रोईलकर आणि स्ट्राईकवर आहे मात्र 1 षटकार मारून दत्तू सावंत. सुंदर असा कडूला चेंडू लेग साईडच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तो निश्चितच 1 धाव प्राप्त होईल आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा अमोल पवार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते बिनबाद 11 धावा. भागर मधला एक दुसरा सितारा आपल्याला पाहायला भेटतो गोलंदाजीच्या मार्फत. अमित पवार कुपर या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. अमित पवार आणि स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटणार आहे तो दत्तू सावंत. क्षेत्ररक्षण सजवताना पुन्हा एकदा आपल्याला स्टँडच्या मागे पाहायला भेटणार आहे तो कुंदन रोईलकर.
अमित पवार याचा पहिला चेंडू स्ट्राईकवर असताना तो दत्तू सावंत आणि गोलंदाजीच्या मार्फत अमित पवार तयार. सुंदर असा टाकला चेंडू ब्लॉकहोलच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. थोडंसं फंबल होताना विनय मेस्त्री कडून तो निश्चितच त्याचा फायदा घेतला आणि निश्चितच 2 धावा प्राप्त केल्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर दत्तू सावंत गोलंदाजी करेल तो अमित पवार. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. सुंदर असा टाकला चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकच्या दिशेने. निश्चितच 1 धाव. पुढचा चेंडू अमित पवार स्ट्राईकवर आहे. पार्थ गांधी हो 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 सुंदर असा मारला फटका. निश्चितच चेंडू 6-6-6 मिळत आहेत 6 धावा. अमित पवार याच्या तिसऱ्या चेंडूवरती पार्थ गांधी याच्याकडून घणाघाती केला गेलेला प्रहार निश्चित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती थेट 20 धावांवरती. संघाचे संघ मालक आपल्याला खुश पाहायला भेटत आहेत. बिपिन विचारे सर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल तो अमित पवार आणि आता मात्र स्ट्राईकवर खेळतो तो पार्थ गांधी. एक रत्नागिरीचा उगवता सितारा आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा फुलटोच्या दिशेने टाकलेला चेंडू. निश्चित सुंदर चेंडू पाहायला भेटला. चेंडूने बॅटची कडा घेतल्यानंतर सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू स्थलांतर झाला. या ठिकाणी पुढचा चेंडू पुढे येऊन मारला ऑफसाईडच्या दिशेने फटका. निश्चितच 1 धाव प्राप्त झाली आणि आता मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटणार आहे तो दत्तू सावंत. ब्रँड ऑफ सावर्डे. पुढचा चेंडू स्ट्राईकवर आहे तो दत्तू सावंत. सुंदर टाकलेला स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून थोडी चूक झाली होती. मात्र अतिरिक्त धाव पाहायला भेटत नाहीये आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 22 धावा. गोलंदाजा डबल ओर टाकू शकतो याची दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. आता मात्र तिसरं षटक संघाकडून घ्यायला भेटतोय. ओमकार नेवरेकर पहिल्या चेंडूवर दत्तू सावंत याच्या मार्फत रिव्हर्स शॉट आपल्याला पाहायला भेटलाय आणि 4 धावांचा फटका ओमकार नेवरेकर याच्या गोलंदाजीवरती. पहिला चेंडू सीमा रेषा पार. धाव मिळत आहे 4 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवरती. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते दत्तू सावंत. तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो तो ओमकार नेवरेकर. पुढचा चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली होती आपल्याला. तो निश्चितच लेग बाईपच्या मार्फत 1 धाव मिळते संघाला. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो पार्थ गांधी. धावसंख्या झाली 27 आणि स्ट्राईकवर आहे तो पार्थ गांधी. सुंदर असा टाकलेला चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात.
युवराज संघाचा 11वा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय, कुणाल चव्हाण. पुढचा चेंडू ओमकार नेवरेकर. फुलटॉसच्या मार्फत टाकले गेला चेंडू, पंचांचा नोचा इशारा. चेंडू खाली अक्षय शिरदनकर, तोवर निश्चितच 2 धावा पूर्ण केल्यात व एक अतिरिक्त धाव टोटल मिळतील 3 धावा. पुढचा चेंडू ओमकार नेवरेकर, स्ट्राईकवर आहे तो पार्थ गांधी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारला, सुंदर फटका. चेंडू क्षेत्ररक्षक, तोवर निश्चितच चेंडू जाईल सीमारेषा पार. धाव मिळतात मात्र 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 धावा. संघाकडून तिसरं षटक घेऊन आला होता तो ओमकार नेवरेकर. थोडासा महागडा आपल्याला पाहायला भेटतोय. सुंदर अशी फलंदाजी पार्थ गांधी याच्या मार्फत पाहायला भेटते. पुन्हा एकदा सुंदर असा मायला फटका. चेंडू अमित कुपर, मात्र चेंडू जाईल एक टप्पा बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावा. तिसरं षटक खूप महागडं पाहायला भेटले आपल्याला. या ठिकाणी 18 धावा खर्च केल्या होत्या त्या ओमकार नेवरेकर याने आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या डायरेक्ट 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. या ठिकाणी संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो अमित पवार. चौथं षटक घेऊन आलाय, सॉरी माफ करा, चौथं षटक घेऊन आलाय तो अमित पवार. आणि आता मात्र स्ट्राईक वर पाहायला भेटतो आपल्याला दत्तू सावंत. नॉन स्ट्राईकच्या मार्फत पाहायला भेटेल तो पार्थ गांधी. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतो किरण शिरदनकर आणि अमोल पवार. अमित पवार याचा 4थ्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. दत्तू या ठिकाणी आपण पाहू शकतो डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकात 1 धावा मिळतात. 6 धावा. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते दत्तू सावंत, ब्रँड ऑफ द सावर्डे. पुढचा चेंडू अमित पवार, सुंदर असा स्लोअर पद्धतीचा चेंडू. या ठिकाणी पंच निर्णय घेतात. थोडीशी मैदानात ही भयानक पसरलेली शांतता आपण पाहू शकतो, कारण दत्तू सावंत हा एक खूप मोठा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. आणि पंचांनी इशारा आम्हाला कळवायचा या ठिकाणी वाईट चेंडू. या ठिकाणी पंचांचा निर्णय हा अंतिम राहील.
दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंची नोंद घ्यायची आहे आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल तो अमित पवार. या ठिकाणी आपण लाईव्ह प्रेक्षेपण सुद्धा पाहू शकतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होईल तो अमित पवार. स्ट्राईक वर आहे तो दत्तू सावंत. हो हो रिव्हर्स स्वीपच्या मार्फत मारला सुंदर असा फटका लेग साईडच्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक तो निश्चितच 2 धावांचा प्रयत्न केला होता. निश्चित 2 धावा प्राप्त होत्या. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते दत्तू सावंत ब्रँड ऑफ सावर्डे. सुंदर फलंदाजी आपल्याला प्रदर्शन या ठिकाणी पाहायला भेटतंय. तसेच त्याला साथ देण्यासाठी रत्नागिरीचा एक युवा सितारा पार्थ गांधी बायकर मॅन त्याला गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा दत्तूला गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे तो अमित पवार. सुंदर असा माझ्या लेग साईडच्या दिशेने पट्टा षटकार. स्लोवर पद्धतीचा चेंडू लवकरात लवकर पिक केला होता दत्तू सावंत याने आणि आपल्या संघासाठी पुन्हा एकदा 6 धावा. खूप सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र सज्ज असेल पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी अमित पवार. धावसंख्येने थोडासा आकार घेताना आपल्याला पाहायला भेटतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55 धावांवरती. या ठिकाणी अद्वैत 11 संघ खूप सुंदर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू अमित पवार याचा ऑफ साइडच्या दिशेने मारला सुंदर असा फटका. खूप सुंदर शॉट आपल्याला पाहायला भेटलाय 4 धावांसाठी. संख्या जाऊन पोहोचली ती 59 धावांवरती. अमित पवार आपल्या संघासाठी दुसरा षटक वैयक्तिक घेऊन आला होता आणि खूप थोडीशी आपल्याला चुकीची गोलंदाजी टप्प्यावरती पाहायला भेटते आणि धावांचा डोंगर दत्तू सावंत याच्या मार्फत उभारला जातोय. पुढचा चेंडू गोलंदाजीच्या मार्फत असेल अमित पवार स्ट्राईक वर असेल दत्तू सावंत. सुंदर असा टाकलेला चेंडू मात्र पंचांचे हात जमिनीला स्थलांतर होताना चेंडू तो व्हाईट. एक अतिरिक्त धाव भेटेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 60 धावांवरती. पुढचा चेंडू अमित पवार याचा स्ट्राईक वर असेल तर पुन्हा एकदा दत्तू सावंत. पुन्हा एकदा एक अतिरिक्त चेंडू पाहायला भेटतोय. थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ती अमित पवार याच्याकडून. पुढचा चेंडू अमित पवार. पुन्हा एकदा पंचांचा व्हाईटचा इशारा पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू अमित पवार स्ट्राईक वर असेल तर पुन्हा एकदा दत्तू सावंत. फुलटॉच्या मार्फत टाकला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातो तो 4 धावांसाठी आणि धावसंख्या जाऊन तो पोहोचते अद्वैत 11 फायटर संघाची 64 धावा. पुढचा चेंडू सुंदर असा मारला फटका. चेंडू जातोय निश्चितच 6 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 72 धावांवरती. या ठिकाणी पूर्ण रेकॉर्ड आपल्याकडे आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 72 धावा. अमित पवार याचा 4थं षटक खूप महागडं पाहायला भेटतंय. 32 धावा कुठल्या गेल्या होत्या 4थ्या षटकावरती. आता आपण मात्र पाहू शकतो बॉलिंगच्या मार्फत आहे तो मिनेश मेस्त्री सरेवाडीतील एक आक्रमक गोलंदाज ज्याने एसपीएल चा पुरा हंगाम गाजवला होता सनखोल मध्ये. तोच गोलंदाज आता मात्र सज्ज झालाय पहिला चेंडू टाकण्यासाठी. स्ट्राईकवर पार्थ गांधी सुंदर चेंडू ब्लॉक होलच्या दिशेने. तोवर मात्र निश्चितच एक धाव घेण्यात यश आले ते पार्थ गांधी याला. दत्तू सावंत खेळताना पाहायला भेटतोय. 14 चेंडू 43 धावांची खेळी आपल्या संघासाठी. खूप सुंदर फलंदाजी पाहायला भेटते मित्रांनो. आणि आता मात्र पुढचा चेंडू घेऊन तयार आहे तो मिनेश मेस्त्री एक सुंदर गोलंदाज या पंचवर्षीतील नाव रूपाले आलेला. सुंदर धडकला चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. फलंदाज थोडा नाराज आहे.
आता मात्र या सामन्यातील काही चेंडू शिल्लक असतील. सुंदर अशी गोलंदाजी मिनेश मेस्त्री. सुंदर असा रिवर्स पाहायला भेटतो. निचेच चेंडूचा 4 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 77 धावा. दत्तू वैयक्तिक 47 धावांवरती आपल्याला खेळताना पाहायला भेटतोय. या ठिकाणी गोलंदाजी मार्फत आपण पाहू शकता की मिनेश मेस्त्री 2 चेंडू सुंदर टाकले होते, मात्र तिसऱ्या चेंडूवरती एक घणाघाती प्रहार त्यांच्यावरती झाला होता. निश्चितच चेंडू गेला होता तो 4 धावांसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वीच हिट मारण्याचा प्रयत्न, मात्र निश्चितच बॅटची कडा घेऊन चेंडू तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. तो निश्चित 1 धाव घेण्यात यश भेटते ते दत्तू याला. आता मात्र स्ट्राईक वर आहे तो एक आक्रमक फलंदाज बायकरमॅन पार्थ गांधी. रत्नागिरीतील एक उगवता सितारा. या ठिकाणी सुंदर असा टाकला चेंडू मिनेश मेस्त्री. निश्चितच 1 धाव भेटते. खूप सुंदर टप्प्यावर आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते मिनेश मेस्त्री यांच्या मार्फत. सामन्यातील अंतिम चेंडू शिल्लक आणि स्ट्राईक वर असेल तर निश्चितच दत्तू सावंत ब्रँड ऑफ सावर्डे 48 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय. सुंदर असा मायला फटका. चेंडू काय क्षेत्ररक्षक. निश्चितच 2 धावांचा प्रयत्न केला गेला आहे आणि या ठिकाणी दत्तू सावंत वैयक्तिक 50 धावांची खेळी करून रनआउटच्या मार्फत आउट झालाय. मात्र सुंदर फलंदाजी पाहायला भेटली. SBL सरकार प्रीमियर लीग पर्व 3 त्यातील दुसरे अर्धशतक मारण्यात यशस्वी ठरलाय तो दत्तू सावंत. एकदा जोरदार टाळ्या होते त्या खेळाडूसाठी. खूप सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 81 धावा केले होते ते प्रथम फलंदाजी करताना अद्वैत 11 फायटर संघाकडून आणि 82 धावांचे टार्गेट ठेवले ते युवराज सरकार 11 जय गड्या संघासमोर.
हो प्रथम फलंदाजीसाठी गेलाय तो कुंदन रोहिलकर आणि त्याला साथ देणार असेल तो अमित पवार उर्फ कुपर या नावाने ग्वागर तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेला हा एक ऑलराऊंडर स्वरूपाचा खेळाडू तसाच ग्वागरचा टायगर ज्या नावाने ओळखला जातो तो कुंदन रोहिलकर कशी फलंदाजी करतील आपण निश्चितच पाहू शकतो आता थोड्याच वेळात पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतो ते किरणजी श्रीधरकर आणि अमोलजी पवार कृपया डीजे आपण सुद्धा मधी थोडं सहकार्य करायचं जरा आवाज येऊ दे आपला पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू दे खूप मोठी स्पर्धा आहे मित्रांनो आपण त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे आराधना भाव नदी सर्व खेळाडूंनी आपली टी शर्ट घेऊन जायच्यात या ठिकाणी थोड्याच वेळात आपण हा सामना झाल्यानंतर लगेचच पुढच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत तरी आपण सुद्धा कमिटीला सहकार्य करून आर्थिक व्यवहार पूर्ण करून आपली टी शर्ट घेऊन जायच्यात आणि दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी पण यायचं आहे या ठिकाणी प्रथम अद्वैत इलेव्हन संघाकडून गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला भेटेल तो पार्थ गांधी या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते स्ट्राईक वर असेल तर ग्वागरचा टायगर कुंदन रोहिलकर पाहूया कोणत्या प्रकारची खेळ करतो आपल्या संघासाठी गोलंदाजी मार्फत असेल तो रत्नागिरीचा एक उगवता सितारा म्हणता येईल आपल्याला पार्थ गांधी ज्या नावावर एक वैयक्तिक बाईक आहे खूप काही बक्षिसांचा वर्षाव केला जातो तो पार्थ गांधी सुंदर असा टाकला चेंडू खाली आपल्याला तामणकर पाहायला भेटतंय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय अरविंद तामणकर हा सुद्धा एक ह्या गावातील एक आक्रमक खेळाडू म्हणला जातो खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला यांच्याकडून पाहायला भेटतंय या ठिकाणी पंचांचा वन बाउन्सचा इशारा आलेला आहे या ठिकाणी पुढचा चेंडू स्ट्राईक वर असेल आता मात्र अमित पवार पाहूया हो 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 सुंदर असा मारला फटका एक टप्पी बॉल चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते अमित पवार याच्या मार्फत पार्थ गांधी याच्या दुसऱ्याच चेंडूवर केला गेला घणाघाती प्रहार सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे रत्नागिरी वॉरियर्स विरुद्ध आराध्य इलेव्हन भावनदी या ठिकाणी कुंदन रोहिलकरचे फॅन आपल्याला पाहायला भेटत आहेत या ठिकाणी थोडीशी फोटोग्राफी केली जाते सुंदर असा खेळाडू छोटा बाल कलाकार म्हणता येईल आपल्याला कुंदन रोहिलकरचा फॅन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय फोटो काढण्यासाठी आलाय खूप खूप छान असंच प्रेम करत राहा मित्रांनो क्रिकेट हा खेळ असाच आहे तुम्ही जेवढे प्रेम कराल तितकं तो तुम्हाला खेळाडू कायदा करून दाखवणार आहे पुढचा चेंडू पार्थ गांधी स्ट्राईक असेल पुन्हा एकदा अमित पवार पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे चेंडू खाली दीपक केडेकर सर आणि या ठिकाणी थोडासा फंबल होताना पाहायला भेटतंय झेल सोडलाय आपण मित्रांनो झेल नाही तर कदाचित आपण मॅच सोडली असं म्हणू शकतो खूप सोपा झेल होता दीपक केडेकर गुरुजी यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती अमित पवार याचा झेल तुम्ही धरणीला दान केलाय निश्चितच या ठिकाणी दोन्ही संघाच्या ह्यानंतरचा होणारा सामना रत्नागिरी वॉरियर्स आणि आराध्य इलेव्हन भावनदी कृपया टी शर्ट्स घेऊन जायचे आपण विनंती आपल्याला पुढचा चेंडू स्लो टाकण्याचा प्रयत्न आता मात्र अरविंद तामणकर हो 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 सुंदर असा आपल्याला पाहायला भेटलाय अरविंद तामणकर यांच्या मार्फत आता दगडच्या दिशेने आपण पाहू शकतो तो अमित पवार
मात्र ओमकार नेवरेकर लेफ्टी फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. ओमकार नेवरेकर एक खूप सुंदर खेळाडू, सुंदर शरीरदृष्टी, उंच बुरा फलंदाज पाहू शकतात आपण. या क्रीडामध्ये दाखल झालाय. फलंदाजी मार्फत गोलंदाजी थोडीशी महागडी जरूर ठरली होती, मात्र आता आपण फलंदाजी पाहू शकता कशा पद्धतीने करतोय. या ठिकाणी हनीप्रमाणे या ठिकाणी क्षेत्ररक्षण सर्व आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि आता मात्र समालोचक बदले सगळ्यात माहिर असलेले समालोचक दप्पट सर यांच्या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. पुढील धुरा सांभाळायचे त्यांनी अशी आम्ही त्यांना विनंती करतो. पुढचा चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू, सुंदर टप्पा मित्रांनो. भाऊबल्ली मधील कटप्पा आणि गोलंदाजा टप्पा हा जर का व्यवस्थित असेल तर फलंदाज काहीच करू शकत नाही. हेच आपण या ठिकाणी आता पाहतोय. सुंदर गोलंदाजी पार्थ गांधी रत्नागिरी मधील विख्यात उगवता सितारा हे सिद्ध करून दाखवतो आपल्या संघासाठी. आणि पुढचा चेंडू स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू, बॅटचा आणि बॉलचा कोणताही संबंध नाही. चेंडू जातोय यष्टरक्षकाच्या हातात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 7 धावा. या ठिकाणी संघाकडून अद्वैत इलेव्हन फायटर संघाकडून दुसरं षटक घेऊन आले ते हनीफ रुमानी. हे सुद्धा एक गुहागर तालुक्यातील एक खूप मोठा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. आता मात्र स्ट्राईक वर पाहायला भेटेल कुंदन रोहिलकर. या खेळाडूकडून खूप काही अपेक्षा असतील. युवराज इलेव्हन जयगड संघाच्या संघनायकांकडून पाहूया कोणत्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. पहिला चेंडू सुंदर असा मारलेला हेलिकॉप्टर शॉट. चेंडू जातोय 6-6-6 षटकार. हनीप्रमाणे यांच्या चेंडूवरती तुटून पडले होते कुंदन रोहिलकर आणि पहिल्या चेंडूवरती 6 धावा वसूल केल्यात. संघाची धाव संख्या आकार घेताना पाहायला भेटते. धाव संख्या जाऊन पोहोचते 13 धावा. या ठिकाणी पुढचा चेंडू स्ट्राईक असेल. पुन्हा एकदा कुंदन रोहिलकर. पुन्हा एकदा मायला फटका. चेंडू काही क्षेत्ररक्षक मात्र चेंडू एक टप्पा बनून जातो 4 धावांसाठी आणि धाव संख्या पुन्हा एकदा आकार घेताना पाहायला भेटते. धाव संख्या जाऊन पोहोचते 17 धावा. पहिल्या चेंडूवरती कुंदन रोहिलकर याच्याकडून हनीफ रुमानी यांच्या गोलंदाजीवर आक्रमक फटके पाहायला भेटले होते. एक हेलिकॉप्टर शॉट 6 धावांसाठी आणि दुसरा चेंडू निश्चित 4 धावांसाठी मारण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला भेटतोय. आता मात्र पुढचा चेंडू स्ट्राईक असेल. पुन्हा एकदा कुंदन रोहिलकर. स्लोवर पद्धतीने टाकला चेंडू यष्टरक्षकाच्या हातात जाताना पाहायला भेटतोय. आता मात्र पुढचा चेंडू स्ट्राईक असेल. कुंदन रोहिलकर.
पुन्हा एकदा मायला फटका लेग साइड पाहू शकतो आपण 6 धावांसाठी खूप सुंदर फलंदाजी पाहायला भेटते की ग्वागरचा टायगर मला का म्हटलं जातं हे सिद्ध करून दाखवतोय हा खेळाडू मित्र हो कुंदन रोहिलकर ब्रँड ऑफ ग्वागरचा टायगर या नावाने विख्यात प्रसिद्ध असलेला हा फलंदाज खूप आक्रमकता आपल्याला इकडे पाहायला भेटते खूप सुंदर सुंदर फटके आपण पाहिलेत आता मात्र पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल तो कुंदन रोहिलकर आणि गोलंदाजच्या मार्फत असेल तो हनीफ रुमानी शॉर्ट पिच पद्धतीचा टाकला चेंडू पुन्हा एकदा चेंडू जाईल 4 धावांसाठी किरण शिरदनकर यांच्याकडून 4 धावांचा इशारा आम्हाला पाहायला भेटतोय तसेच पंचांच्या भूमिकेत अमोल पवार सुद्धा पाहायला भेटतील पुढील सूत्र सगळे संवाद आपल्याला पाहायला भेटतील समालोचनाची दोपट सर धन्यवाद राज यानंतर मात्र शेवटचा चेंडू अतिशय सावध गतीने खेळून काढत एक धाव घेतली आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवले ते म्हणजे कुंदन रोहिलकर याने 2 षटकांच्या समाप्तीकर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 निर्धारित 5 षटकांमध्ये 82 धावांचा एक डोंगर रचला होता तो म्हणजे अद्वैत 11 फायटर खंडाळा या संघाने आणि 82 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र घाणाघाती सुरुवात पाहायला मिळते आपल्याला ते म्हणजे कुंदन रोहिलकर आणि ओमकार नेवरेकर यांच्या माध्यमातून इथे मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये परिवर्तन पाहायला मिळते बॉलिंग मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे गोलंदाज दत्तू सावंत आयकॉन खेळाडू पाहूया कशा प्रकारे ह्या वादळाला क्षमावण्याचा प्रयत्न करतो का दत्तू सावंत कारण कुंदन रोहिलकर नावाचं वादळ घोंगावतंय या मैदानावर या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली पुन्हा एकदा दत्तू सावंत यांचा पहिला चेंडू आणि तेज ठरा चेंडू क्षेत्ररक्षक खाली पाहूया इथे कॅच होते का आणि इथे मात्र मोठी मछली गळायला लागते अद्वैत 11 फायटर या संघाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मिड विकेट वरूनचा प्रयत्न फसतोय आणि कुंदन रोहिलकर बाद होऊन परततोय तो म्हणजे मैदानाच्या बाहेर फ्रॉम जयगड सडेवाडीचा एक आक्रमक असा फलंदाज विनय मेस्त्री तर मात्र सिद्धी चव्हाण यांच्या माध्यमातून ही कॅच टिपली गेली मॅन फ्रॉम धामणसे फ्रेंड्स 11 संघाचे हे स्वतः कर्णधार आहेत आणि इथे मात्र अद्वैत 11 फायटर या संघाच्या माध्यमातून इथे खेळताना आपले 100% योगदान देण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजे सिद्धेश चव्हाण यांच्या मार्फत आणि पुन्हा एकदा आता आपण चालू सामन्याकडे जातोय दत्तू सावंत यांनी मात्र ब्रेक थ्रू मिळवून देण्यात यश मिळवलंय आपल्या संघासाठी कारण मोठा जय आणि पराजयाचा मधली मोठा अडथळा होता तो म्हणजे कुंदन रोहिलकर त्याला बाद करून पाठवलंय आता मात्र विनय मेस्त्री इथे मात्र तेज तरार गोलंदाजी पाहायला मिळते परंतु दिशा मात्र भरकटतोय दत्तू सावंत आणि इशारा देखील जातोय पंचांकडून वाईटचा अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 29 1 विकेट लॉस द लॉस ऑफ विकेट कुंदन रोहिलकर कॅच सिद्धार्थ चव्हाण बोल्ड दत्तू सावंत
आणि इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड स्लिप मध्ये. तिथे चेंडू फील्ड केला जातोय अविनाश केदारी यांच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा दिला जातोय दत्तू सावंत यांच्याकडे. धावसंख्या स्थिरावली. दुसऱ्या षटकामध्ये धावा खूप जलद गतीने येत होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये मात्र कुठेतरी ब्रेक दिला गेला आहे, तो म्हणजे दत्तू सावंत यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार विनय आणि हा याच्यावर मात्र बोट फेरली होती, परंतु लॉंग ऑफच्या डोक्यावर मारलेला हा सनसणीत दणदणीत SPL षटकार. इथे मात्र 75वा षटकार विनय मेस्त्री यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील लगावला गेलेला आहे. नक्कीच 200 द्विशतक नक्कीच सिक्सरचं पार पडेल असं वाटते, कारण घाणागती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेत. इथे मात्र चेंडू निर्धाव म्हणून चेंडू निर्धाव घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. पंचांच्याकडे मोठं अपील केलं गेलं होतं, मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळतंय. आता मात्र पुन्हा एकदा विनय तयार होतोय आणि हा सुद्धा तेज तरार चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला चेंडू जाऊन सिरावतोय यष्टी रक्षक अविनाश केदारी यांच्या हातामध्ये. आणि या षटकामध्ये खरंच जबरदस्त अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दत्तू सावंत यांच्या माध्यमातून. सातत्याने सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे दत्तू सावंत. इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा अमोल पवार यांच्या माध्यमातून आणि धाव संख्या स्थिरावते 3 षटकांच्या समाप्ती अखेर 35. 1 गडी बाद 2 गडी बाद 35. गोलंदाजी मार्फत तयार होतोय गोलंदाज पार्थ गांधी. एक मोठं नाव आहे. सातत्याने प्रमोद महाजन क्रीडांगणावर एक चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो पार्थ गांधी. आज या खंडाळ्याच्या ग्राउंडवर आपण कशा प्रकारे गोलंदाजी करता, येथील प्रेक्षकांसमोर आपला परफॉर्मन्स कसा होतो, यावर आपली या टेनिस क्रिकेटमधील प्रगल्भता काय आहे हे दिसून येईल. नक्कीच पार्थ गांधी एक उभरता असा तारा या टेनिस क्रिकेट रत्नागिरी जिल्ह्यातील. पाहूया पहिला चेंडू फेस करेल तो म्हणजे ओमकार नेवरेकर. आणि इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू फसतोय, बॅटला काही स्पर्श नाही, चेंडू जाऊन स्थिरावतोय यष्टी रक्षक अविनाश केदारी यांच्या हातामध्ये. पार्थ गांधी टप्पा पडल्यानंतर आज खेळपट्टीने रंग बदललेले दिसत आहेत. चेंडू कधी उसळी बसतोय, कधी चेंडू आखूड टप्प्याचा जातोय, त्याच्यामुळे गोलंदाज कुठेतरी हवी ठरताना दिसतात आपल्याला तिसऱ्या षटकापासून या इनिंग्स मध्ये. कारण प्रथम फलंदाजी करताना 81 धावा धावफलकावर लावल्या होत्या, त्या म्हणजे अद्वैत 11 फायटर वाटत खंडाळा या संघाने. पुन्हा एकदा पार्थ गांधी आणि हा चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चेंडू फील्ड केला जातो, एका धावीवर समाधान मानावं लागतंय. पाहूया सामना हळूहळू
ऐदवत 11 फायटर संघाकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पार्थ गांधी बॅटिंग बॉलिंग मार्फत तयार होतोय आणि आता मात्र विनय मेस्त्री एक छोट्या कच्चा खेळाडू परंतु उत्तुंग फटके हाणामारी करण्यामध्ये माहिर असलेला हा सडेवाडी जयगड टीमचा फलंदाज. आणि हा चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा षटकार SPL षटकार जबरदस्त असा बॅटच्या पट्टीत आलेला हा चेंडू भिरकावून लगावला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. मध्ये बदल होते धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 44. अर्धा पल्ला पार केलेला आहे या टार्गेटचा. पाहूया काही चेंडू शिल्लक पार्थ गांधीचे या षटकातील आणि स्लोअर केला थोडासा बीट झाला चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॅच होते का पाहूया. इथे मात्र कॅच जमिनीला दान झालेले आहे आणि इथे मात्र जीवनदान मिळतंय विनय मेस्त्रीला. पाहूया या जीवनदानाचा किती फायदा आपल्या संघासाठी उठवतो तो म्हणजे विनय मेस्त्री. पार्थ गांधी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. तेज तरार जवळजवळ 25 ते 30 पावलांचा रनअप परंतु तेवढीच विविधता आपल्याला बॉलिंग मध्ये पाहायला मिळते पार्थ गांधी याच्या. हा चेंडू स्वैर मारा घोषित केला जातोय पंच किरण शिरधनकर या पंचक्रोशीतील नामांकित आणि अनुभवी असे पंच किरण शिरधनकर. पुढील होणारा सामना रत्नागिरी वॉरियर्स वर्सेस आराध्य स्पोर्ट दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचंय. रत्नागिरी वॉरियर्स वर्सेस आराध्य स्पोर्ट्स. आणि हा स्लोअर टाकला चेंडू उंची मोठी आहे चेंडू पार होतो का सीमारेषेच्या पाहूया आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला गेलाय बाउंड्री लाईन वर. इथे पूर्णविराम मिळतोय तो म्हणजे विनय मेस्त्री याच्या फलंदाजीला. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव दिवासर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं SPL च्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. दिवासर आणि आपल्यासारखी मोठे व्यक्तिमत्व या टेनिस क्रिकेट विश्वाला आपल्या जिल्ह्याला लाभलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 47 6 चेंडू आणि 35 धावा. 6 मोठे हिट खेळावे लागतील या 6 चेंडूंवर तेव्हा आपण विजयाला गवसणी घालू शकतो. पाहूया गोलंदाज अक्षय जाधव. पाहूया आणि इथे मात्र सुरेख चेंडू. इथे मात्र ओमकार नेवरेकर फायदा उठवू शकला नाही. सामना हळूहळू झुकतोय तो म्हणजे ऐदवत 11 फायटर या संघाकडे. पुन्हा एकदा अक्षय जाधव आणि हा चेंडू लिलया आलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. भगवान अतिशय लिलया असा म्हणजे बाहुबली शॉट आपल्याला पाहायला मिळाला या मैदानावर. इझी टच केला आणि चेंडू फक्त बॅटची स्पर्श झाला आणि षटकाराच्या रूपांतरात आपल्या धावा पाहायला मिळतात 6. पुन्हा एकदा सामना मात्र झुकतोय तो ऐदवत 11 फायटर या संघाकडे. संघमालक बिपिन विचारे सर अतिशय खुश दिसत आहेत कारण
क्रिकेट प्रेमी आहेत आणि दिवासर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. कृपया रत्नागिरी वॉरियर्स आणि आराध्य स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. ब्याऐंशी धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ. धावसंख्या झाल्या 59. काही चेंडू शिल्लक आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 षटकार. इथे आपल्याला 6 चेंडूवर 6 षटकार हवे होते जिंकण्यासाठी, परंतु इथे मात्र जिंकण्याचं समीकरण आहे ते म्हणजे 1 चेंडू आणि 16 धावा. समान गुण असल्यामुळे एका संघाला मुकावं लागलं होतं पुढील फेरीपासून, त्याच्यामुळे नक्कीच टार्गेट. अरे वा, खूपच छान, अतिशय सुंदर, काय एंड केलाय. जबरदस्त अशी आपली फलंदाजीचं प्रदर्शन भगवान यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. चला, आराध्य स्पोर्ट्स कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यायचंय.